आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। आजचा दिन आपल्या सर्वांना माहिती आहे, 9 ऑगस्ट 1942 ला महात्मा गांधींनी संपूर्ण क्रांतीचा नारा देत इंग्रजांना भारत छोडोचा आव्हान केलं होतं। आणि या आव्हानामुळे संपूर्ण देशामध्ये क्रांतीची एक मोठी ज्योत पेटली होती। आपल्याला कल्पना आहे, ऑगस्ट क्रांती मैदानावर ज्यावेळी सर्व नेत्यांनी मिळून करो या मरो अशा पद्धतीची घोषणा केली, त्यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील असतील की ज्यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात साताऱ्यामध्ये एक क्रांतीचं पर्व सुरू झालं आणि स्वातंत्र्याचा झेंडा लागला। तर दुसरीकडे विदर्भामध्ये देखील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने चिमूर सारख्या ठिकाणी 3 दिवस संघर्ष करून एक स्वातंत्र्याचा झेंडा लावून स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली। आणि सातत्याने संपूर्ण भारतामध्ये एक प्रचंड मोठा असा क्रांतीचा आगडोंब आपल्याला पाहायला मिळाला। भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये आजचा दिवस 9 ऑगस्ट हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। आणि या महत्त्वाच्या दिवशी ज्यांनी खऱ्या अर्थानं सामाजिक क्रांती केली, ज्यांनी आर्थिक क्रांती केली, ज्यांनी शैक्षणिक क्रांती केली आणि बहुजनांना शिक्षणाची दारं उघडी केली, नोकरीची दारं उघडी केली आणि सर्व प्रकारच्या सवलती देण्याचा निर्णय केला, त्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन हे आज कागलमध्ये होते आहे। ही खरोखर माझ्याकरता अत्यंत आनंदाची, समाधानाची आणि अभिमानाची बाब आहे। गेले काही दिवस हा कार्यक्रम ठरत होता। मुश्रीफ साहेब सातत्याने तो कार्यक्रम ठरवत होते, पण तो मागे पुढे होत होता। पण आता कागलमध्ये कार्यक्रम करायचा तर एकीकडे मुश्रीफ साहेबांचा फोर्स येतो आणि दुसरीकडे समरजित राजेंचा फोर्स येतो। त्यामुळे हे दोघेही हा कार्यक्रम कधी करताय। आज तो कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि मला अतिशय आनंद आहे की अनेक वर्ष संघर्ष झाल्यानंतर, अर्थात तो राजकीय संघर्ष होता, वैयक्तिक नव्हता, पण मुश्रीफ साहेब आणि समरजित राजे हे एकत्रित आले आणि भविष्याची वाटचालही त्यांनी एकत्रित करायचं ठरवलं। ही आनंदाची गोष्ट आहे। आणि अर्थातच मुश्रीफ साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे या ठिकाणी मंडलिक साहेब देखील मंचावर आहेत, संजय घाडगे साहेब देखील मंचावर आहेत। त्यामुळे नुसती युतीच नाही, महायुती या ठिकाणी मला पाहायला मिळते आहे। मी एवढंच म्हणेन, नांदा सौख्य भरे। पण मी हे पाहतोय की नेत्यांनी ठरवलं तर किती अंडरस्टँडिंगने कामं होऊ शकतात, राजकारण चालू शकतं, सर्वांचं हित साधता येतं। तशा पद्धतीनं टीव्ही कॉलचा मजबूत जोड हा मला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आणि मी समरजित राजे तुम्हाला देखील सांगतो, मुश्रीफ साहेबांनी, मी, चंद्रकांत दादांनी आम्ही तुमची सगळी जबाबदारी घेतलेली आहे। त्यामुळे काही काळजी करण्याचं कारण नाही आहे।
फक्त एकच मला माझ्या दृष्टीपथाला पडलं. मुश्रीफ साहेब उभे राहिले की इकडनं जास्त टाळ्या, आणि समरजित राजे उभे राहिले की इकडनं जास्त टाळ्या. आता याच्या पुढे, अरे अशांत टापू थांबा, आता याच्या पुढे समरजित राजे बोलतील तेव्हा इकडनं जास्त टाळ्या पाहिजे, आणि मुश्रीफ साहेब बोलतील तेव्हा इकडनं जास्त टाळ्या पाहिजे. पण आज खऱ्या अर्थानं आजचा दिवस हा याकरता महत्वाचा आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे, या ठिकाणी राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी ज्या प्रकारे आधुनिक भारताची मुहूर्तमेढ केली, समाजातली विषमता ही दूर करण्याकरता समाजातले वंचित घटक समाजाच्या मुख्यधारेत आणण्याकरता वेगवेगळे त्यांनी घेतलेले धडाडीचे निर्णय त्या काळच्या सामाजिक व्यवस्थेला जुगारून आणि त्या ठिकाणी एक नवीन सामाजिक व्यवस्था उभं करण्याचं जे कार्य या ठिकाणी राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी केलं, आणि म्हणूनच या महाराष्ट्रात आणि भारतात जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत जसं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव असेल, तसंच छत्रपती शाहू महाराजांचं नाव देखील अजरामर असेल. या देशामध्ये पहिल्यांदा आरक्षणाची पद्धती, पॉलिसी आणण्याचं काम त्यांनी केलं, आणि वंचित घटकांना 50% नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय हा क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतला. आणि एवढंच नाही तर आज आपल्या देशामध्ये कायदा आहे मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा. पण या देशामध्ये राजश्री शाहू महाराज असे द्रष्टे राजे होते की त्यांना माहिती होतं समाजाचं कल्याण करायचं असेल तर शिक्षण हेच महत्त्वाचं आहे. म्हणून सर्वात पहिल्यांदा या संस्थानामध्ये त्यांनी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा आणला. आणि नुसता कायदा आणून थांबले नाहीत. कायदा आणणं सोपं असतं, पण त्या कायद्याच्या अनुरूप व्यवस्था उभ्या कराव्या लागतात. शाळा उभ्या राहिल्या पाहिजेत, महाविद्यालय उभी राहिली पाहिजेत, वसतिगृह उभी राहिली पाहिजेत. वंचितांकरता शिक्षणासोबत ज्यांना राहायला जागा नाही, खायला काही नाही, त्यांनाही शिक्षण मिळालं पाहिजे. याकरता अनेक व्यवस्था छत्रपती शाहू महाराजांनी या ठिकाणी उभ्या केल्या, आणि त्या माध्यमातून निश्चितपणे शिक्षणाचा जो प्रचार आणि प्रसार हा छत्रपती शाहू महाराजांनी केला तो आपल्या सर्वांना या ठिकाणी ज्ञात आहे. समाजामधली जाती व्यवस्था, विषमता, आणि या समाजातलं सर्वात मोठं पाप म्हणजे या ठिकाणी कोणाचा स्पर्श झाल्यामुळे कोणीतरी बाटतं अशा प्रकारची एक अतिशय हीन भावना त्या समाजामध्ये ज्यावेळी बळावलेली होती. अस्पृश्यता हा रोग, हा अभिशाप जेव्हा समाजात प्रामुख्यानं होता त्यावेळी त्या अस्पृश्यतेला केवळ पाप नाही तर त्याला गुन्हा समजून या अस्पृश्यतेवर बंदी घालण्याचं काम राजश्री शाहू महाराजांनी या ठिकाणी केलं, आणि एक नवीन सामाजिक क्रांतीची सुरुवात शाहू महाराजांनी केली.